100 कोटींची वसुली करून वर सरकार चालवत होते त्या मावा आघाडीत सहभागी असणारे दोन तसे सुविद्य अभ्यासू समजले जाणारे आमदार जयंत पाटील तर मंत्री होते, पण यांचे कान टोचले जाणं गरजेचं होतं. ते टोचलेत. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस नावाच्या एका राजकीय सोनारानं टोचलेत. सोनारानं कान टोचले की दुखत नाही असं म्हणतात बुवा. महाराष्ट्राच्या विधानसभेतही असा एक सोनार आहे जो हलक्या हातानं विरोधकांचे कान असे काही पिळतो, असे काही टोचतो की दुखत तर नाहीच, पण कळतही नाही कधी टोचले कान. आता कान का टोचायचे असतात? तर कान टोचले नाहीत तर काय होतं, शिंग फुटतात असं म्हणायचे पूर्वी. तसं काही नसतं. ह्यातला विनोदाचा भाग सोडा, खरंच काही विरोधकांना शिंग फुटतात आणि त्यामुळे ते सरकारवर टीका करताना शाळेत शिकवलेलं बीजगणित, त्याला शुद्ध मराठीत मॅथ्स म्हणतात, मॅथमॅटिक्स म्हणतात खरं तर, ते मॅथ्सही हे लोक विसरून जातात. मग सरकारवर किती लाख कोटींचं कर्ज आहे, त्यावर किती हजार कोटींचं व्याज भरावं लागते हे ते सांगत असतात. आज राज्यावर 11,02,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. अध्यक्ष महोदय, कर्जावर शासन 70,000 कोटी रुपये व्याज देणार आहे, म्हणजे दिवसाला 192 कोटी रुपये. त्यावेळेस आर्थिक स्थिती ही अत्यंत खालावलेली आहे. तर महाराष्ट्रात श्रीलंकेच्या वाटेवर जायची वेळ आली आहे की काय, अशा पद्धतीचा प्रश्न देखील आमच्या मनामध्ये आहे. ऐकलं तर राज्यावरचं कर्ज हे महायुतीमुळे वाढलंय हे सांगायला हिरिरीनं पुढे येणारे जे काही लोकप्रतिनिधी आकड्यांचा खेळ करत असतात. पण कर्जाचा मोठा आकडा दाखवताना त्यातला केंद्राचा वाटा किती, परस्पर फेडलं जाणारं कर्ज किती, यातल्या गोष्टी विकासासाठी किती वापरल्या जात आहेत, हा पैसा त्यानंतर कसा दामदुपटीनं परत येणार आहे हे कोणी सांगत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूण उत्पन्नाच्या तुलनेत हे कर्ज किती आहे याचं सरासरी प्रमाण वगैरे काढणं लांबच राहिलं. कारण नवजात बाळाची 5वी पुजली पण 1.25 महिन्यांनी कान नाही टोचले तर डोक्यावर शिंग फुटता राहिली, पण अक्कल ती बोंबलली. मॅथ्स गडबडलं पण हे यांना यांच्या शाळेतले शिक्षक नाही समजावू शकले आजवर, त्यांना कोण समजावणार? तर महाराष्ट्रात एक हेडमास्तर आहे, असा एक सोनार आहे जो या मंडळींचे कान टोचू शकतो, नव्हे टोचतो तो. कोण आहे हा सोनार? तुम्हीच बघा. प्रभूसाहेब आमचे म्हणाले राज्यावर कर्ज अधिक आहे, तर मी म्हटलं आपण सोप्या शब्दात सांगावं. प्रभूसाहेब, मी तुमचं निवडणुकीचं ॲफिडेव्हिट बघितलं. तुमच्या निवडणुकीच्या ॲफिडेव्हिटमध्ये तुमची संपत्ती 14 कोटी आहे आणि तुमच्यावर दायित्व म्हणजे कर्जच म्हणू त्याला, हे 3,54,00,000 आहे. आता हे दायित्वाचा विचार केला तर तुमच्यावर दायित्व किती आहे? 25.28% आणि महाराष्ट्रावर 18%. आता या दायित्वाने मला सांगा, तुम्ही कर्जबाजारी होणार का? तुम्हाला नादारी घोषित करावी लागणार का? नाहीच, शक्यच नाही आहे. अरे आमच्यासारखे मित्र आहेत तुमच्यासोबत, काय चिंता करता, पण नाहीच. म्हणून म्हटलं सोप्या शब्दात लक्षात घ्या की जसं हे कर्ज घेतल्यामुळे तुम्हाला नादारी घोषित करावी लागणार नाही, तुम्ही कर्जबाजारी होणार नाही, ती परिस्थिती महाराष्ट्राची तुमच्यापेक्षा थोडी उत्तम आहे. बघितलं, आमदार सुनील प्रभूंना त्यांच्याच निवडणूक जाहीरनाम्यातलं किंवा त्यांनी जे डिक्लेरेशन केलं होतं, त्यांच्या संपत्तीचं विवरण दिलं होतं, त्यातलं बीजगणित समजावून सांगताना त्यांचं अंकगणित कसं गणलंय आणि महाराष्ट्र कंगाल नाहीये हे देवेंद्रजींनी कसं ठणकावून सांगितलंय हे तुम्ही पाहिलंय. 100 कोटींची वसुली करून वर सरकार चालवत होते त्या मावा आघाडीत सहभागी असणारे दोन तसे सुविद्य अभ्यासू समजले जाणारे आमदार जयंत पाटील तर मंत्री होते, पण यांचे कान टोचले जाणं गरजेचं होतं. ते टोचलेत. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस नावाच्या एका राजकीय सोनारानं टोचलेत. आता हलक्या हातानं टोचलं की दुखत नाही म्हणतात, त्यामुळं दुखल्याचं आणि दुखल्यानंतर बाळ रडल्याचं, म्हणजे त्या रडण्याचा जो आवाज असतो ते कुठे ऐकिवात नाही आहे अजून तरी, पण सांगता येत नाही. 2-4 दिवसांनी मग दुखायला लागेल, मग रडायला लागेल. तोवर काय गंमत होती हे तुमच्या लक्षात आलीच असेल.
तर कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.